नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 7 ऑगस्ट 2025 रोजी जे महत्त्वपूर्ण 10 चालू घडामोडीचे प्रश्न बनतील ते आपण संपूर्ण स्पष्टीकरणासहित आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअरही करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। बघा, प्रश्न क्रमांक 1, जगातील सर्वाधिक जागतिक वारसास्थळे कोणत्या खंडात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, युरोप या खंडामध्ये आहेत। मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते लिहून घेऊ। मग या जागतिक वारसास्थळांना मान्यता कोण देतं? तर जागतिक वारसास्थळांना मान्यता युनेस्को ही संस्था देत असते। तर मग युनेस्को या संस्थेविषयी जाणून घेऊ। युनेस्कोची स्थापना 1945 मध्ये झाली। युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? तर युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आहे। तर मग जगातील एकूण जागतिक वारसास्थळे किती आहे? तर जगातील एकूण जागतिक वारसास्थळे 1248 आहे। तर मग सर्वाधिक वारसास्थळे कोणत्या देशामध्ये आहे असं विचारल्यात, सर्वाधिक जागतिक वारसास्थळे इटली या देशामध्ये आहे। एकूण 61 जागतिक वारसास्थळे आहे। मग भारतामध्ये जागतिक वारसास्थळे किती आहे असे विचारल्यास 44 वारसास्थळे भारतामध्ये आहे। भारतातील सर्वाधिक जागतिक वारसास्थळे कोणत्या राज्यात आहे असं विचारल्यास तर ते महाराष्ट्र या राज्यामध्ये आहेत। बघा, आत्ताच भारतातील 44वे जागतिक वारसास्थळाला दर्जा देण्यात आला, ते कुठलं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू। बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारतातील सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद भूषविणारे व्यक्ती कोण? तर भारतातील सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद भूषवणारे व्यक्ती अमित शहा हे आहेत। चला तर मग यांच्याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट जाणून घेऊ। बघा, तर मग सर्वाधिक काळ कोण आहेत? अमित शहा। सर्वाधिक काळ दुसऱ्या क्रमांकाचे कोण? लालकृष्ण अडवाणी। सर्वाधिक काळ तिसऱ्या क्रमांकाचे कोण? तर गोविंद वल्लभ पंत हे आहेत। चला तर मग पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 आहे, पहिला बिस्मटेक पारंपरिक संगीत महोत्सव कोठे पार पडला? तर पहिला बिस्मटेक पारंपरिक संगीत महोत्सव आपल्या भारतामध्ये पार पडला। भारतामध्ये कोणत्या ठिकाणी पार पडला असं विचारल्यास नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला। कोणत्या दिवशी पार पडला असे विचारल्यास भारतामध्ये 4 ऑगस्ट या दिवशी हा पार पडला, हे लक्षात ठेवा। मग 2025ची बिस्मटेकची परिषद कोणत्या देशामध्ये पार पडली असं विचारल्यास या प्रश्नाचं उत्तर आहे थायलंड या देशामध्ये, आणि ती क्रमांकानुसार किती होती असं विचारल्यास तर ती 6व्या क्रमांकाची होती। मग बिस्मटेक पारंपरिक संगीत महोत्सवामध्ये नेमकं किती देशांनी भाग घेतला होता? तर बघा, भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड एवढ्या देशांनी यामध्ये भाग घेतला होता। चला तर मग पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। बघा, प्रश्न आहेत, द राईस ऑफ द हिटमॅन हे पुस्तक कोणी लिहिले? द राईस ऑफ द हिटमॅन हे पुस्तक आर कौशिक यांनी लिहिलेले आहेत। आणि हे पुस्तक कुणाच्या जीवनावर आहे असं विचारल्यास हे पुस्तक जे आहेत रोहित शर्मा यांच्या जीवनावरती आधारित आहेत। चला तर मग पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो। काही महत्त्वाचे पॉईंट आहेत हे लिहून घ्या। बघा, पुन्हा भालाफेक दिवस पण 7 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो। आणि कधीपासून साजरा केला असं विचारल्यास तर तो 2024 पासून साजरा केला जातो, हे इथे लक्षात ठेवा। पुन्हा 7 ऑगस्ट हा शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा केला जातो। हा कधीपासून साजरा केला जातो? तर हा 2025 पासून साजरा केला जाणार आहे, हे इथे लक्षात ठेवा। मग हा शाश्वत कृषी दिन कोणाचा जन्मदिवस म्हणून
साजरा केला जाणार आहे हे इथे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. जगातील मत्स्य उत्पादनामध्ये भारताचे कितवे स्थान आहे? तर जगातील मत्स्य उत्पादनामध्ये भारताचे दुसरे स्थान आहे. मग पहिल्या स्थानावर कोण आहे? तर पहिल्या स्थानावरती चीन हा देश आहे. हे इथे सर्वांनी लक्षात ठेवायचे आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आम्ही रोजचे जे महत्त्वपूर्ण व्हिडिओ टाकत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. उत्तर अमेरिकेतील कोणत्या देशात श्रीरामाच्या सर्वात मोठ्या मूर्तीचे अनावरण करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कॅनडा या देशामध्ये हे अनावरण करण्यात आलेले आहे. त्याविषयी एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो पण लिहून घ्या. तो म्हणजे या मूर्तीची उंची 51 फूट एवढी असणार आहे. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. उत्तर प्रदेशातील पहिले खाजगी रेल्वे स्टेशन कोणते? तर उत्तर प्रदेशातील पहिले खाजगी रेल्वे स्टेशन आहे गोमतीनगर रेल्वे स्टेशन. बघा 2 नंबरला एक पर्याय दिलेला आहे राणी कमलावती रेल्वे स्टेशन. तर हे भारतातील पहिले खाजगी रेल्वे स्टेशन आहे. भारतातील पहिले कोणतं रेल्वे स्टेशन आहे? तर खाजगी रेल्वे स्टेशन आहे. हे कोणत्या राज्यामध्ये असं विचारल्यास तर हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. आणि कोणत्या ठिकाणी असं विचारल्यास हे भोपाळ या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी आहे? भोपाळ या ठिकाणी आहे. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय सेनेने कोणासोबत दक्षिण चीन समुद्रात स्कार्बोरोलो शोल हा पहिला नौसेना युद्ध सराव केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फिलिपाईन या देशासोबत हा युद्ध सराव केलेला आहे. चला तर मग पुढचा नेक्स्ट प्रश्न बघू. पुढचा नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. चर्चेत असणारा सावलकोट जलविद्युत प्रकल्प कोठे आहे? तर चर्चेत असणारा सावलकोट जलविद्युत प्रकल्प जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. हे इथे लक्षात ठेवायचं आहे. याविषयी 2 महत्त्वाचे पॉईंट आहेत. तो म्हणजे पहिला पॉईंट, हा प्रकल्प चिनाब नदीवर आहे आणि हा प्रकल्प रामबन या जिल्ह्यामध्ये आहे. हे ते सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आम्ही रोजच्या रोज जे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येत असतो ते सर्व कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचतील. जर तुम्हाला आमच्यासोबत कनेक्ट राहायचं असेल तर त्यासाठी टेलिग्रामला जाऊन कोलते सर भालगावकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे चॅनल सर्च करा आणि त्या चॅनलवरती जॉईन व्हा. या चॅनलवरती आपल्याला गणिताच्या टॉपिक वाईज फ्री टेस्ट मिळत असतात. तसेच आपण जेव्हा आपल्या महिन्याचा शेवट होईल तेव्हा महिन्यातील या सर्व PDF 30 PDF आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. त्या पण कोणत्या चॅनलवर? तर या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करत असतो. त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.